हो ला 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 म्हणजे एवढं सवाल करते तुम्ही कोण हो मग मी बाई वर सवाल केलो तुम्ही तर मर्दासारखे मर्दा तुम्ही तर प्रश्न विचारले ना सगळ्यात तुम्ही म्हणजे मी म्हणाले माझे मायबाप हो तुमच्या चरणावर माझं डोकं आहे ब्रह्मा या ब्रह्माने सृष्टी निर्माण केली तर जेव्हा ब्रह्मा पैदा झाले तेव्हा सृष्टी निर्माण व्हायच्या आधी ब्रह्माचे हात कुठे होते ते खाना कुठला खात होते ते पाणी कुठलं पित होते का सांगितलं आंबाळीचा भुरका अरे 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 का सांगितलं आंबाळीचा भुरका तुम्ही तुम्ही म्हणता बाई मला खराब करायचं नाही मग पुरात खोटं बोलून राहिलं काय नाही मग कोणामध्ये एवढी अवकाश आहे पुराण बनवायची तुमच्यामध्ये अवकाश असं बदलून टाका पुराण एवढे तुम्हाला जर पुराण आवडत नाही शाहीर साहेब तुम्ही मला कृष्णाचा प्रश्न केला त्या कृष्ण आणि सांदीपनीचा प्रश्न केला मी तुम्हाला उत्तर सांगितलं शाहीर साहेब मी उत्तर काय सांगितलं की सांदीपनी महाराज ऋषीचे गुरु होते म्हणजे सांदीपनी ऋषींनी कृष्णाला गुरु मानलं तर का मानलं कारण सांदीपनीचे गुरु शंकासूर राक्षसाच्या तावडीमध्ये होते सांदीपनीचा मुलगा शंकासूर राक्षसाच्या तावडीमध्ये होता आणि त्याला 16 आणायचं होतं आणि म्हणून त्याने श्रीकृष्णाला म्हटलं श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण तुम्ही माझ्या मुलाला परत आणून द्या आणि त्याने त्याच्या मुलाला परत आणून दिलं आणि त्याने त्याला गुरु मानलं आणि त्यांना गुरु दीक्षेना म्हणून आपलं पोरगं दिलं आम्ही वाईट बोलले नाही वारे वा तुम्ही काय ऐकता शब्द ऐकता आणि मी शंकासूर म्हटलं पहिला आपल्या कानाचे पडदे उघडे करा वाई दुसऱ्याला आरोप करून द्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं का लहानची पोट म्हणजे
तुम्हारी क्यों चलती, तुम भी चलाओ तुम्हारा। चलाओ चलाओ। प्लॅटिंग काढलं तर पुरे पब्लिक जमा झाली, मी बंद करत होती, आया माया नाही सगळ्या माणसाला मला प्लॅटिंग बंद नको करू, तुम्ही काढायला पाहिजे होती। शायरीची परिभाषा काय, 2 गाणं म्हणायला खाली होतात ना? नाही। आम्हाला मंडळवाले 2 गाणं म्हणायचे पैसे देऊन राहिले का? नाही। तिकडे बा मस्त ते गरीबा काळे काकाची, आमच्या गुरुवारी विचारा त्यांना, अशी शायरी होती त्यांची, अशी शायरी आहे मोरेश्वर काकाजीची, अशी शायरी आहे माणिक काकाजीची, अशी शायरी आहे मुला काकाजीची। नाही। 30-30 हजार रुपये, 35-35 हजार रुपयाची एक शायरी येते, 3 फेऱ्यामध्ये गंमत काढते, काय म्हणतात समाज प्रबोधन। हे एक गाणं म्हणायला खाली उतरा, हे शायरी म्हणतात त्याला। अरे हा, त्याला नंगा नाच म्हणतात, शायरी नाही म्हणत। वा रे वा, माझ्या प्रश्नाचं एक नाही दिला तुम्ही, आणि मी तुमचं देत नसू, कोण सांगितलं एवढे नखरे, मी नाही ऐकत नखरे कोणाचे तेवढे। तुम्ही पैसे घेऊन आले, तुम्ही कंच मोदल नाही आलाय का? वा रे वा, ज्ञानाची गरीब मी शायरी फोकणारे झोडत नाही, ज्ञानाची गरीब मी शायरी फोकणारे झोडत नाही, आणि शांतीनं बोलते ही सुरमा पुढे कधी सोडत नाही। आणि खांडेकर शाहीर साहेब तुम्ही करता शायरी, खांडेकर शाहीर साहेब तुम्ही करता शाहीर, तर ही सुरमा काही कंचा खेळत नाही, भाड झोकत नाही मी। तुम्ही म्हणता भाड म्हणजे मच्छा पकडलं, तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देऊन राहिलो, समजलं का? भाड म्हणजे माहित नाही, भाड म्हणजे मासे मारणं होते, समजलं का? तर मी काय मासे मारायला नाही तर मी खेळायला चांगली गंमत खेळायला नाही, शायरीची दुय्यम। वा रे वा, मला चिखलात नांगर चालवायला चांगलं आवडते म्हणते, हो तर मला मी चिखलात नांगर, मला नांगराची फणं आवडतात माहित आहे का? तुम्हाला चिखलात नांगर टाकायला आवडते, मला नांगराची फार तोडायला आवडतं बिलकुल। माझे कामच तसंच आहे, मी फार तोडणारीच पाहिजे बिलकुल, कारण की रात के साथ रखते तो बात करते, पाणी छान छान के पीते हैं। तुम्ही म्हणता ना पोराची माय आहे, म्हणजे मी एक बाई आहे, हा बाई आहे, झलकारी बाई कशी झाली, झाशीची राणी म्हणतात त्याला झलकारी बाई, सावित्रीबाई फुले, इतिहास आहे शाळेचा, इतिहास गवाह आहे। त्यात मीना भेद कोणाच्या बापाने असं, तुम्ही कोणी तुर्रम खान लागते तो बात करते, समजलं का? कोणी पैसे गेला तर मी काय चिचोरा नाही बोलते, तुम्ही मला पैसे बोलले इथं बोलायचे, समजलं का? आणि म्हणून म्हणायचं आहे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं? माझा तोंड मला काय खराब करा, मी नाही खराब करायला लागले तुम्हाला, पुराण बोलले तुम्ही पुराणाचं उत्तर द्या। सही बात आहे। वारे वा, पावाला गेलती का ब्रह्माला, मी नाही पावाला गेलं, पुराण आहे ना, बोलते ना पुराण। हे लोक तुम्ही पद्म पुराणाचं उत्तर दिले ना, म्हणतात ना पोती से पोती झगड़ने लगी और प्यार की भाषा बिगड़ने लगी, पोती से पोती झगड़ने लगी और प्यार की भाषा बिगड़ने लगी। शायद साहेब मी जेव्हा तुम्हाला उत्तर दिलं, मी एखाद्या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्हाला उत्तर दिलं, बरोबर आहे। तुम्ही मला पद्मपुराण सांगता, तर मी पुराण विचारलं तुम्हाला, ब्रह्माचा इतिहास सांगायला पाहिजे तुम्हाला काय आहे। वारे वा, आपली लोकांची दिल पाहिली। अरे अरे अरे, और लोहा काटा जाता है फौला हत्यारी से, कि लोहा काटा जाता है फौला हत्यारी से, और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से, और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से, और क्या बात है शाहिद खांडेकर जी, आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से। उत्तरचा सवाल म्हणजे प्रश्न तर बाई विचारते तर उत्तर द्यायला फाटते, बाईनं उत्तर विचारलं तर बाईचे उत्तर द्यायला पाहिजे होता मग फुकटच्या गोष्ट नाही। साधं उत्तर विचारलं मी ना, ब्रह्मा रात कुठं होते, खात कुठं होतं, पाणी कुठलं पेटलं का? बाईनं उत्तर विचारायला जमते, प्रश्न विचारायला जमते, उत्तर द्यायला फाटतंय, कसं म्हणतं कोणाचं फाटते, आणि कोण चिखलात नांगर चालवते? नाही, मी ऐकतो सांगतो का, मी म्हणतो दिल्ली ना, आपण ऐकतो दिल्ली, मी म्हणतो अंदाज नाही सगळं, आपण म्हणता कल्याण गेला, तर तुम्हाला ऐकून येत नाही तर बसा आपला माणूस एक, नाही तर तुम्ही बसा स्वतः। तुम्ही म्हणता आमचे माणसं कमजोर आहेत का, तुमचे माणसं कमजोर आहेत, माझ्या माणसं कमजोर आहेत का? माझ्या माणसं कमजोर आहेत नाही, आता आमच्या औकात नाही, मग आम्ही काढलं, तुम्हाला काढलं पाहिजे होती, तुम्हाला मंडळाला नाही म्हणला होता, नाही सांगता येतं। वारे वा, असं नाही शाहीर साहेब, दुसऱ्याला असं धमकी नको मारत जा तुम्ही, नाहीतर लहानची बाई आहे म्हणून भेवाणी एवढं सांगा बरं। गाणं म्हटलं, गाणं कोणतं मग शाहीर साहेबाचं, मुझे हलके में ना लेना तुम्हारी कसम, मुझे हलके में ना लेना तुम्हारी कसम। बापरे, ते झालं, येथून गाई गेल्या, मत गेली का इथून? इथून गाई गेल्या, का माझे मायबाप शाहीर साहेबाचे बोलणे
येतून म्हणते ही इवाई संघ पटकली ना मग मग काय म्हणते ही इवाई मसी संघ पटकला हा शायराची परिभाषा. शाहीर साहेब तुमची एवढी मोठी आहे कशी अवकात गुरुवर्य माणूस हा तुम्ही तुम्हाला अबजास मध्ये बोललो होतो मी काही नाही. मग येतून तर एकही मस्त नाही गेली. मग तुम्ही कोणाला मस्त म्हणल्या कोणाला मस्त म्हणल्या तुम्ही इथंच तुमची लायकी किती समजून गेली लोकांनी. तुम्हाला तुम्ही इवायचं गाणं म्हणले ना तुम्हाला तेच शब्द राहू द्यायला पाहिजे होते. ते गाय गेले त्या गाय तुम्हाला मन म्हणलं का गाणं नाही. तुम्हाला त्या गाय मध्ये मस्तरी होती का नाही. मग तुम्ही कोणाला मस्त म्हणल्या कोणाला मस्त म्हणल्या तुम्ही. मग किती माणूस तुम्ही म्हणावा याचा विचार बोलण्याचा विचार करा शाहीर साहेब. बोलता आम्हाला येते तोंड आम्हाला दिलाय भगवंताने समजलं काय. हे परिभाषा काय बोलण्याची. इवाई मशी संघ फसला इवाई मशी संघ फसल का म्हणजे ही कोणा संघ बसली कुत्र्या संघ का डुकरा संघ बरोबर आहे ना. इवाई इनी मशी संघ फसला आणि मग तो इन कोणा इवाई मशी संघ फसला आणि मग ही कोणा संघ बसली इन ह्याला संघ तर रेड्या संघ बसली असं बोलता का उपाधी देता. ऐका गाणं राहिला प्रश्न सुनील भाऊ गाण्याचा प्रश्न राहिला. मला सांगा खांडेकर साहेब मला जिथं वाटल मी तिथं म्हणन माझी इच्छा माझा आवाज तिथं पुरण मी तिथं गाणं म्हणून तुम्हाला माय म्हणलो का मी ना हे म्हणलो का तुम्हाला माय माग मागा तुम्हाला माझ्या स्वरात स्वर वाढव म्हणलो का नाही. वाढव जेव्हा म्हणलं असं तुम्हाला चपलीनं जुत्यानं मारायचं स्टेजवर मला ललकार समजता का म्हणून ललकार नाही समजा तर या ना माय माग माग तुम्हाला काय बोलले नाही मी स्वर वाढवा माय माग माग या म्हणून मी शब्दात नाही काढलो असेल तर मला तुम्ही जुत्यानं मला जिथं पडतं मी तिथं वाजवाल आणि तुम्ही आता ललकार चूप वाजली तर शेवटपर्यंत ललकार सारखं तुम्ही कमजोर नको पडता. जिथं मी जाईल तिथं तुम्हाला या लागेल आता बरोबर आहे. मुझे हल्के में ना लेना तुम्हारी कसम. अरे आप भी मुझे हल्के में ना लेना समझे क्या. अरे दमदार करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ. दमदार करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ और जो चाहे वो दे दो पब्लिक का दिल बहलाओ. झूम उठेगी जनता ऐसा रंगतदार सामना करो. झूम उठेगी जनता ऐसा रंगतदार सामना करो नहीं तो शर्म के मारे नहीं तो शर्म के मारे चुल्लू भर पाणी में डूब मरो चुल्लू भर पाणी में डूब मरो. आता मला सांगितलं मी नाही सांगत तुम्हाला वाटलं तर मर जात लोक मरतात आणि म्हणून शीशा टूटे गुल मत जाए दिल टूटे आवाज ना आए. सांप डसे तो दोस्त बचावे सांप डसे तो दोस्त बचावे दोस्त डसे तो कौन बचावे.
देखेंगे तुम्हारे शरीर में सरूर है कितना। अरे हम आज मिटा देंगे। तुम्हारा गुरूर है कितना, तुम्हारा गुरूर है कितना, तुम्हारा गुरूर है कितना। शायर साहब तुम्हें म्हणता ना मुझे हल्के में ना लेना। अरे मैं भी कोई कमजोर नहीं हूँ, समझेगा नहीं। मनाइता है कि ना बकवा हंस करने आए हम ना करने आए है ताल का बेटा। कि ना बकवा हंस करने आए हम ना करने आए है ताल का बेटा। भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामा। वैसा है हमें तजुर्बा और फूल है कौन फिड़ा। तो वैसा है हमें तजुर्बा और फूल है कौन फिड़ा। अगर कलर जाएगा तो वैसे कर देंगे वापस। क्यों कहते हैं हो दम सीने में है शायर का। डोलते नहीं, हम भी किसी को छेड़ते नहीं होंगे। हम भी किसी को छेड़ते नहीं और नागिन जैसे कभी डोलते नहीं। अगर आ गया कोई अपने औकात में, अगर आ गया कोई अपने औकात में, तो ये सुरमा किसी को छोड़ती नहीं, ये सुरमा किसी को छोड़ती नहीं। क्या बात है मी तुम्हाला विचारलं माझे एके ना सांगू दे ना। अरे वा म्हणजे बाई म्हणजे तो त्याला ना भरला दिवा असं तर बाई फिरलेली बात आहे। बरं ठीक आहे, तुमचं तुम्हाला लपला, तुमचं तुम्हाला शोभेने मला काय पाहिजे टोबेची। हे एवढे सारे लोकात वाही यायच्या मी तुम्हाला काय अवशब्द बोलला असेल तर वारे वा एकाच तू गरम हसून तर मी होई म्हणते गरम, तर मी थंडी चालत आहो। हा आणि थंडी चालू असेल लोक बसले असते नाही म्हणते मी झोप आलेलो मला काय
मस्त सांगून द्यायला नाही येत. तुम्ही स्वतःची कमजोरी करता. मनात मध्ये आहे का आपल्या माणसाची कमजोरी तुम्ही आपल्या हातात करून राहिल्या. एवढी धुरंधर माणसं तुमच्याकडे ट्रॅपिंग वाले आहेत. पण तुम्हाला जेव्हा दिसणाऱ्या गोष्टी घेऊन दोन गाणे म्हणला कौतरला खाली. तू होशील तू चढशील वरत तर मी राईन खालत आणि मी राईन खालत तू होशील वरत. एवढंच चालते. याने समाज प्रबोधन तुमचं वार वा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे का तुमची पोराबाराची खेती आहे. तुमच्याकडे धुरंधर माणसं आहेत त्यांचं नाव आहे आपल्या शायरी क्षेत्रामध्ये. आमचे छोटू काकाजी आणि आपले श्रीहरी काकाजी अख्ख्या महाराष्ट्राचं नाव गाजत आहे माहिती आहे का. तर त्या संजू भाऊ ते आपला दीपक सगळ्यांचं तुमच्याकडे धुरंधर माणसं आहेत. तर खावनाशी म्हणतात पोराबाराची खेती. तुमच्या पोराबाराची खेती म्हणतील आम्हाला म्हणतील पोराबाराची खेती म्हणून. म्हणजे आपल्या हाताने आपली बदनाम करून राहिला का नाही करून राहिला तुम्ही. याला म्हणते आपल्या हाताने आपली बदनाम करणे. आणि म्हणून शाहीर साहेब माणसाला असं बोला. शाहीर साहेबांनी विचारलं की म्हणे तो ईन कोणता आणि इवाई कोणती आणि मुलगा ना मुलगी कोणती. तर शाहीर साहेब मन आणि इच्छा नवरा बायको म्हणतात ना. इच्छेवर मन म्हणजे मन हा काबूत नाही आहे. मन हा कोण चंचल आहे कोणाकडे जाऊन बसते. मन आणि इच्छा नवरा बायको आणि मग त्या ईन इवाई कोण. तर शाहीर साहेब माया ही ईन आणि संसार हा इवाई. म्हणजे माया संसार रूपी जाळ्यामध्ये फसली. माया ही संसार रूपी त्या इवाईच्या जाळ्यात फसली. तर मूळ माया ही त्या संसार रूपी इवाईच्या जाळ्यात फसली. हे माझ्यापर्यंत माझ्या प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे माझ्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझे तुम्हाला या आधारित प्रश्न माझं गाणं आहे का मग. मस्ती में रंग मस्ताने हो गए. क्या बात है जान जियो. अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए और साई तेरे नाम के दीवाने हो गए. साई तेरे नाम के दीवाने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. ओ साई तेरे नाम के दीवाने हो गए. साई तेरे नाम के दीवाने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. साई तेरे नाम के
सुखी हूँ. माझं गाणं ऐकावं तुम्ही. कान देऊ, लक्ष देऊ. म्हणायचं आहे हो हो बहिराला ऐको आगड्याला दिसते. बहिराला ऐको आगड्याला दिसते. किती कोणी बोलतोस बाई? बैराला कधी ऐकू येते का? ऐकू येते ना म्हणून तर सांगितलं ना. आणि आंधळ्याला कधी दिसते का? नाताच्या घरची उलटी खोदाला पाण्याला लागली मोठी तहान. अरे देवा, गर्दीचं पाणी आणायला गेलं केलं. आणि पोराचं लग्न बापाला केलं. अगं बाई, बापाचं लग्न पोराला केलं. बापाचं लग्न हाँ ये भी अंदर की बात है तो वो भी अंदर की बात है. हाय, हाय. तो ये शायद पुरुषोत्तम खांडेकर जी बताएंगे अभी. बताएंगे. हाँ अरे बहिराला ऐकू आंधळ्याला दिसते. आणि नसुनिया नाक नक्की मुकडा मानते. नसुनिया नाक नक्की मुकडा मानते. दोन्ही डोळ्यांना आंधळा असून त्याला दिसत होता तो आंधळा कोणता? आणि त्या नकटीला नाकच नव्हता. अगं बाई, नक्कीले नाकच नाही. नकटीला नाक नव्हता तरी नकटी नाकामध्ये मुकडा घालायला दमदम करे. अरे बापा बाबा, नाकच नाही आणि त्या नकट्या नाकात कसा मुकळा टाक? त्या नकटीला मुकडा टाकला नाकामध्ये. नकट्या नाकात मुकडा टाकला. अरे देवा देवा देवा. तर त्या नकटी कोणती आणि तो मुकडा कोणता? शाहीर साहेब मानून हम भी देखेंगे आज. चलो ढोलक मास्टरले हात नाही पाय नाही तरी तो ढोलक तुम मध्ये दंड ढोलकी वाजवे. अरे बाप
अगोदर ढोलकी कोणती आणि तो ढोलक्या कोणता शाहीर साहेब तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे आणि म्हणून मला समोर म्हणायचं आहे केवढा सत्यानाशी पोरगा बाई एवढा हितभर घे त्या मला गोष्ट सांग त्या हितभर गेडाला साधं दूध नाही पेता येत आणि त्या हितभर गेडाने आपल्या आईला गिळलं कसं गिळलं असं बाई आई कोणती शाहीर साहेब ज्या बाळानं जन्मताच आपल्या आईला गिळलं असा कोणता पोरगा असं तो माया हो खांडेकर येथे आपल्या राऊंडला सुरुवात करतील श्री आदित्य राठोड।